यानंतर नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व याचं सुरेख संगम असणारे महाविकास आघाडीचे कणखर उमेदवार सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेब यांना विनंती करतोय, आपण उपस्थित मतदार बंधू भगिनींना संबोधित करावं. लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या निलंगा तालुक्यातील 68 गावांचा महाविकास आघाडीच्या प्रमुखाच्या मेळाव्याचं आपण आयोजन या ठिकाणी केलं. या मेळाव्याला उपस्थित असलेले सन्माननीय अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब, ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं, तसं जिल्हा प्रमुख माजी आमदार सन्माननीय दिनकररावजी माने साहेब, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री शेलाप्पा उडगे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष याचे जिल्हाध्यक्ष संजयजी शेटे साहेब, सन्माननीय बाबा पाटील साहेब, आलाप्पा कोकणेजी, बडे सावकार, नागनाथजी पाटील, प्रदीपजी उळकुंदे, अभय भैया साळुंके, संतोषजी सोमवंशी, विजयजी पाटील, भीमरावजी पाटील, ॲडव्होकेट माकणे साहेब, माधवराव पोळू, जयसिद्धाई उडके, अविनाशजी रेशमे, ज्ञानेश्वरजी मडोळे, सुभाषजी पवार, बजरंगजी जाधव, शापुरे मामा, बसवराजजी वर्नाळे, भरतजी सूर्यवंशी, रेखाताई पुजारी, पप्पूभाऊ नेलवाडे, व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, सर्व बूथ प्रमुख, माझे तरुण मित्र, बंधू, जवळपास आपण मला आपला खासदार म्हणून निवडून देऊन 5 वर्ष झाली आणि 5 वर्षाच्या नंतर आपण आता परत एका लोकसभेच्या निवडणुकीसाठी सामोरं जातो. गेले 22 दिवस झालं मी वाट बघत होतो की देशातल्या सगळ्यात शक्तिशाली पार्टीकडनं कोण उमेदवार येत आहे आपल्या विरोधात. बावीस दिवस नंतरही आला नव्हता, पण एक 2-3 दिवसापूर्वी त्यांनी एक उमेदवार जाहीर केला. बरं झालं म्हणलं, जाहीर केला म्हणजे आता आपली प्रचाराची दिशा ठरली. आता डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंब कदाचित तुमच्यासाठी आता इकडच्या बाजूसाठी नवीन असेल, पण माहिती तर असेलच की तुम्हाला. शेत डॉक्टर पद्मसिंह पाटील हे 40 वर्ष धाराशिव जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व करत होते. काय नुसता आमदार, नुसता खासदार म्हणून नाही, तर काय मंत्री म्हणून. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव राणा पाटील राजकारणात आले. पण मला वाटते वर्गात सुद्धा मास्तर रकावा त्यांना मॉनिटर केलं नसेल, पण पवार साहेबांनी डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री केलं. म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे 40 आणि राणा पाटलाचे 5, 45 वर्ष पद्मसिंह पाटील कुटुंबाकडे मंत्री म्हणून त्या जिल्ह्याचं नेतृत्व होतं, धाराशिव जिल्ह्याचं. आणि त्या धाराशिव जिल्ह्याची काय परिस्थिती, केंद्र सरकारनं त्या ठिकाणी आकांक्षित जिल्ह्याची यादी जाहीर केली.
आकांक्षित म्हणून कुणाला कळणार नाही. मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली. मला वाटतं मागासलेलं बी कुणाला कळणार नाही. दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि त्या यादीमध्ये महाराष्ट्रातले जे जिल्हे आले 3 का 4, त्याच्यात गडचिरोली एक होता, आमचा धाराशिव. बघा, 45 वर्ष एक माणूस एका जिल्ह्याचं नेतृत्व करतंय आणि 45 वर्ष त्यांनी केलेल्या जिल्ह्याच्या नेतृत्वाचा परिणाम काय? तर जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत देशात कितव्या नंबरला? 3ऱ्या नंबरला. आणि ज्या पद्मसिंह पाटलांनी या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं, ते पद्मसिंह पाटील 2009 ला आपल्या इथं लोकसभा निवडणूक लढले. त्या निवडणुकीत स्वतःची प्रॉपर्टी जाहीर करावी लागती आणि ती प्रॉपर्टी जाहीर केल्याच्या नंतर देशातल्या श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मसिंह पाटील नंबर 3 ला. आता मला तुम्हाला विचारायचंय, श्रीमंत खासदाराच्या यादीत डॉक्टर पाटील 3 नंबरला, 45 वर्ष मंत्रिपद भोगून, आणि ज्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं तो जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत. मग नेमका विकास कुणाचा झाला? कुणाचा झाला? डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या घराचा. आणि हेच पद्मसिंह पाटलाचं कुटुंब 2019 ला जेव्हा त्यांचा पराभव झाला, की ज्या शरद पवार साहेबांनी 45 वर्ष ह्यांना मंत्रिपद दिलं, त्या पवार साहेबांबरोबर गद्दारी करून हीच माणसं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आणि काय कारण दिलं? म्हणले आम्हाला विकास करायचा आहे. काय करायचं म्हणले? मग पवार साहेब एकदा आले होते आणि परत पवार साहेब त्यांना विचारलं. पवार साहेब बोलले, अरे बाबा म्हणले 45 वर्ष तूच मंत्री होता, मग 45 वर्ष तू काय गवत दिलंस का म्हणले? हे मी म्हणलो नाही. कोण म्हणलंय? पवार साहेब. आता गंमत बघा, ज्या पवार साहेबाच्या राष्ट्रवादीला सोडून ही माणसं भारतीय जनता पार्टीत विकास करायचा आहे म्हणून गेली, त्यांच्याच पत्नी 3 दिवसापूर्वी चोरलेल्या अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तिथं सुद्धा काय सांगितलं? कशासाठी प्रवेश केला? विकास करायचा आहे. आहार विकास. मला वाटते मकरंद अनासपुरेचं पिक्चर बघितलं का तुम्ही? ते म्हणतोय आमदार झालं की तुम्हाला सोन्याची टोपी घालते. मग ते कुठल्या सोन्याची टोपी घालते देवाला तुम्हाला माहितीये? सोन्या नावाच्या पोराला टोपी घालते, त्याचीच टोपी घालून देवाला घालते. देवाला वाटतं की सोन्याचे मुकुट आता येते का पुन्हा येते. मला वाटते मकरंद अनासपुरीची जी सोन्याची टोपी होती, त्याच पद्धतीने आमच्या धाराशिव जिल्ह्याचा पाटील कुटुंबाचा पक्ष बदलून जाण्यामागचा विकास आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी तुलना काय असू शकत नाही. पण मला कमाल ह्या गोष्टीची वाटते की एका बाजूला पद्मसिंह पाटील कुटुंब आहे, 45 वर्ष सत्ता दिलेल्या, मंत्रिपद दिलेल्या शरद पवार साहेबाला गद्दारी करून पक्ष बदलणारे, आणि दुसऱ्या बाजूला ओमराजे आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांना मला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं. बाबांनो, संकटाच्या संघर्षाच्या काळात आमची सत्ता जात होती, आमच्या पक्षाचं नाव जात होतं, आमच्या पक्षाचं चिन्ह जात होतं. अशा परिस्थितीत पलीकडे आलं तर 50 कोटी भेटत होतं. त्याच्यावर लाच मारून निष्ठेनं आणि इमानदारीनं ओमराजे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे उभा राहिला. मला वाटतं हा एक फरक भरपूर आहे तुम्हाला सांगण्यासाठी. आज भारतीय जनता पार्टी घराणेशाहीबद्दल भरपूर बोलते का नाही? आता मला तुम्हाला दुसरं उदाहरण द्यायचंय. तुमच्या गावातला जर राणा पाटील रहिवासी असता शिरशीचा, तर इथला सरपंच राणा जगजितसिंग पाटील, उपसरपंच
अर्चनाताई पाटील. आणि ग्रामपंचायतचा सदस्य तुमच्या पुस्तके आलंय तुम्हाला प्रल्हाद पाटील त्या ग्रामपंचायत. अहो घराणेशाहीचं उदाहरण तुम्ही देता. मला तुम्हाला सांगायचंय 2019ला माझ्या जागी जर राणा पाटील निवडून आला असता तर खालची विधानसभा जिथून राणा पाटील आमदार होता ती कुणी लढवली असती हो? तेव्हा इकडून अर्चनाताई म्हणाली, मी म्हणी नाही. पण ओमराजे 2019ला खासदार झाला. खालची विधानसभा कुणी लढवली? ओमराजेच्या घरातल्या माणसानं नाही लढवली बाबांनो. कैलास पाटील नावाच्या एका जिल्हा परिषद सदस्यानं, एका 72 जिल्हा परिषद सदस्यानं ती निवडणूक लढवली, आमदार झाले. अरे घराणीशाही नुसती भाषणात बोलायची नसती, कृतीत दाखवून द्यायची असती. ती ओमराजेनं दाखवून दिली. आणि मला अभिमान आहे की तेच कैलास पाटील आज असल्या लालसी राजकारणाच्या जमान्यात सुद्धा त्या मंत्रिपदावर त्या 50 खोक्यावर लाथ मारून उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाटील घराणं आमदार भारतीय जनता पार्टी. खासदारकी लढवायची पाळी आली तर तू घड्याळाकडे जा, चोरलेलं का असं ना, पण लढव कोण? तूच लढव. साहेब ही सत्ता पिपासू मंडळी आहे. ह्यांना कुणाशी काही घेणं देणं नाही. ह्यांना फक्त कुठल्याही पद्धतीनं सत्ता आपल्या कुटुंबाकडे असली पाहिजे. ह्याच्या पलीकडे ह्यांना दुसरं कुणाचंही घेणं देणं नाही. ह्याच्या पुढचं उदाहरण सांगतो. राजकारणाच्या आड स्वतःचा सक्का चुलत भाऊ हे सुद्धा ह्यांना कळाला नाही. स्वतःच्या सख्या चुलत भावाची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या ह्या अवलादी तुमचं भलं करू शकतात का? हा माझा सवाल आहे इथल्या मतदाराला. फक्त राजकारण, फक्त सत्ता, कसल्याही पद्धतीनं कुठल्याही किमतीत माझ्याच कुटुंबाकडे असली पाहिजे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा काही वेगळी भावनी या पाटील कुटुंबाची नाही. आज मला तुम्हाला पुढचं उदाहरण द्यायचंय. 1983ला धाराशिव जिल्ह्यातलं मेडिकल कॉलेज आमच्या जिल्ह्यातल्या गोरगरीब लोकांसाठी मंजूर झालं होतं. पण आमच्या धाराशिव जिल्ह्यात झालं नाही बाबांनो मेडिकल कॉलेज. कुठं झालं? मुंबई नेरूळला. आणि ते सुद्धा शासनाच्या मालकीचं नाही. डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या मालकीची जी ट्रस्ट होती त्याच्या मालकीचं, म्हणजे स्वतःच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी सारखं ते मेडिकल कॉलेज नेरूळला नेऊन त्या ठिकाणी केलं गेलं. हे डॉक्टर पाटील कुटुंब. आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला फक्त 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली. त्याच्यातला 1.5 वर्ष कोरोनात गेला. आणि राहिलेल्या 1 वर्षामध्ये ह्याच ओमराजेनं त्या ठिकाणी आपल्या माहितीसाठी कैलास पाटील आमदार असतील, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आपले माननीय मंत्री महोदय अमितजी देशमुख साहेब तेव्हा वैद्यकीय शिक्षण मंत्री होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या धाराशिव जिल्ह्याचं वैद्यकीय कॉलेज मंजूर करून आणलं आणि धाराशिवला चालू केलं. आम्ही कुठं चालू केलं? धाराशिवला. आणि कुणाच्या मालकीचं? 100% शासनाच्या मालकीचं. आता तुम्ही ठरवायचं की या सत्ता पिपासू आणि हबापलेल्या पद्मसिंह पाटील कुटुंबाला मतदान करायचंय का निष्ठेनं इमानदारीनं जनतेसाठी झटणाऱ्या ओम राजेला मतदान करायचंय? आता तुम्ही जनतेने ठरवा. माझ्या बाबतीत बोललं जातंय. आता माझ्या संपर्काची बी अडचण आहे. आता आधीच्या खासदाराला वेळ नव्हता. बरीचशी मंडळी बघितली असतील आपण. माझा 24 तासातला 24 तास वेळ हा सामान्य लोकांसाठी आहे. सामान्य लोकांसाठी ना. माझे 8-9 कारखाने नाहीत, ना 1.5-200 शैक्षणिक संस्था नाही, ना कुठले युनिट नाही. माझा पूर्ण 24 तासातला 24 तास वेळ कुणासाठी आहे? सामान्य लोकांसाठी आहे. मी देतो वेळ माझा 24 तासातला 24 तास. तुमचं काय दुखणं आहे? त्यांचं काय म्हणणं आहे? घरकुलाचा हप्ता काढायला खासदारांना फोन करायचं काय कारण आहे? अरे त्या खोपट्यात राहणाऱ्या माणसाची अडचण
त्या खोपटात राहणाऱ्या माणसाची व्यथा तुम्हाला कधीच समजू शकणार नाही. त्या बिचाराचा घरकुलाचा पहिला हप्ता मिळालेला असते, दुसऱ्या हप्त्यासाठी वन त्या इंजिनियरच्या दारात ती फिरत असते. माझ्या एका फोननं जर त्याचा दुसरा हप्ता मिळाला तर त्याच्या घरावर छप्पर तयार होते. खोपटातला माणूस त्या छपरामध्ये येते. ज्या राणा पाटलाचं 12 महिने 24 तास हॉटेल ताजमहलला रूम बुक असती, त्या माणसाला खोपटात राहणाऱ्या माणसाची व्यथा काय कळणार, ती कळू जाणं फक्त ओमराजेला. ही विचारते, ज्या देणं टामी देणं हसतेत माझ्यावर. आता राणा पाटील 4 कोटीची गाडी वापरते, त्याच्यात खिळावी घुसला तर पंक्चर होत नाही पाटील. मग ती पंक्चर नाही होत झाल्यावर आता त्याला कळणार आहे का जॅकची किंमत काय असते ती. अरे मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की कुठलीही अडचण पडली तरी सामान्य जनतेमध्ये मी विश्वास निर्माण केला की तुमचा खासदार तुमची अडचण सोडवी. मला वाटतं हे माझं मोठेपण. आता बरेच दिवस झालं पाटील कुटुंबाच्या घरातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली आणि ती महिलेला मिळाली म्हणून महिलांची सहानुभूती गोळा करायला चालू आहे. मला आपल्याला विचारायचंय की ज्या बहिणीला मी रक्ताची आवश्यकता डिलिव्हरीसाठी होती, त्या बहिणीला 2 बाटल्या रक्त पुरवला असेल, ती माझी बहीण मला कधी आयुष्यात विसरू शकेल का? ते काम सुद्धा माझ्या एका फोनवरच चालतं. अजून एक उदाहरण मला द्यायचंय. माझी एक बहीण नीटची परीक्षा देण्यासाठी पहाटे निघाली होती. पुण्याला तिची परीक्षा होती. त्या बिचाऱ्या ताईचा मला सकाळी 3:30 वाजता फोन आला. म्हणली, दादा माझी एसटी खराब झाली, मला नीटची परीक्षा द्यायची पण मी तिथं वेळेत पोहोचू शकत नाही. माझ्या घरची परिस्थिती हालाकीची आहे. जर मी तिथं वेळेत नाही पोहोचले तर माझं 1 वर्ष त्या ठिकाणी वाया जाते. बांधवनो, सकाळी 3:30 वाजता जर त्या बहिणीला माझी आठवण होत असेल, मी त्याच वेळेस त्या ताईला म्हणलं, तू काळजी करू नको. मोहोळमधनं त्या ठिकाणी कचरे म्हणून आमचे माझे आमदार राहुल भैया मोठे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, त्यांचे साडू आहेत, त्यांना विनंती केली आणि एक 4 चाकी गाडी त्या माझ्या बहिणीला उपलब्ध करून दिली. वेळेत ती बहीण माझी परीक्षेला पोहोचली. मला सांगा, ती माझी बहीण ह्या आयुष्यात तरी मला कधी विसरू शकेल नाही. सामान्य लोकांची सामान्य कामं असते, पण ही मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या 4 कोटीच्या गाड्यात फिरणाऱ्या आणि हॉटेल ताजमहलला राहणाऱ्या पाटील पद्मसिंह पाटील कुटुंबाला काय कळणार, ते कळू जाणं फक्त या ओमराजेला. आणि खात्रीनं सांगतो तुम्हाला, माझी भीती कुणामुळे वाटायला लागली? माझ्यामुळे नाही, या जनतेच्या संपर्कात जी मी अखंड 5 वर्ष घातली त्या संपर्काची भीती तुम्हाला वाटायला लागली. आणि प्रामाणिकपणे काम केलंय मी. आज हे काम करत असताना ही माणसं मला विचारायला लागले की तुम्ही कॉन्क्रीट काय काम केलं, ठळक काय काम केलं. आता ठळक काम मी का सांगत नव्हतो त्याचं एक कारण आहे. आता मला सांगा, ज्या आईबापांना आपल्याला जन्म दिला त्या आईबापाला म्हातारपणी उतार वयात सांभाळणं आपलं कर्तव्य आहे का उपकार आहेत आईबापावर? कर्तव्य आहे. खासदार व्हायचंय म्हणून तुम्ही माझ्या घरी आले नव्हते, मी तुमच्या पुढे मत मागायला आलो होतो. तुम्ही मला खासदार केलं म्हणून मी तुमच्यासाठी जो काही निधी खर्च करतोय तो निधी खर्च करणं हे माझं कर्तव्य आहे का उपकार आहे? मग कर्तव्य भाषणात सांगतेत का? सांगतेत का? मी फक्त एका गोष्टीत कमी पडलो, मी ती नारळ फोड्या जाणू नाही. काम केलं, आता काम ऐका. आज मला आवर्जून सांगायचं तुम्हाला, ऐका काम. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडं पहिलं काम जर तुम्हाला कळालंय, धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं, सरकारच्या मालकीचं केलं आणि डॉक्टर पाटला सारखं मुंबईला नाही केलं, धाराशिव मध्ये केलं. का तर तिथल्या गोरगरीब जनतेला त्याचा लाभ व्हावा म्हणून. ही माझं पहिलं काम. पुढचं, आपल्याकडे लाईटची अडचण आहे का नाही हो? आहे का नाही? आणि ही लाईटची अडचण ओळखूनच आपण जवळपास RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार असतो आणि आपल्याला मला आनंदानं सांगावं असं वाटतं की चिंचोली, सायकान, बोरफळ, आशिव, उजनी, याकतपूर, लिंबाळा दौ
ह्या 6 ठिकाणी 33 केवीची नवीन सबस्टेशन त्या ठिकाणी RDSSच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे, हे मंजूर करून घेतले. त्याचबरोबर जे जुने सबस्टेशन आहेत त्याच्यामध्ये मसलगा, नागरसोगा, खरोसा, येळी, लांबजरा, कार्ला ह्या 6 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी करणार आहेत, ज्याच्यामुळं व्होल्टेज जास्त झाल्यामुळे जे ट्रिपिंग येत होतं ते ट्रिपिंगही त्या ठिकाणी येणार नाही. त्याचबरोबर किल्लारी आणि औसा MIDCच्या सबस्टेशन मध्ये 5-5 MVA जे ट्रान्सफर आहेत त्याचं क्षमता वाढ सुद्धा करायचा निर्णय आपण RDSSच्या माध्यमातून घेतलाय. आणि सगळ्यात महत्वाचं, एक डीपी करायला शेतकरी फिरत होता. आपण जवळपास 357 नवीन शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी ह्याच RDSS योजनेच्या माध्यमातून मंजूर करून घेतले. आता ह्याच्यासाठी एकूण निधी खर्च किती केलाय? 271 कोटी. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ही 271 कोटी, थांबा अजून कामं सांगू आपले पुढचे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधून 30-54 आणि 50-54 मधनं 9 कोटी 16 लाख रुपयाचे रस्ते आपण त्या ठिकाणी केले. पण बाबांनो, ह्याच्यातलं एकाही कामाचं उद्घाटन मी कधी केलं नाही. पण रेकॉर्डला जर तुम्ही बघितलं तर तिथं माझ्या पत्राची शिफारस आहे, मी मागणी केलेलं पुरावा तिथं उपलब्ध आहे. तिसरं, जनसुविधेमधनं 2 कोटी 49 लाख रुपयाची कामं आपण इथल्या ग्रामीण भागासाठी दिली. त्याचबरोबर खासदार निधीमधनं 2 कोटी 72 लाख रुपये मी माझ्या खासदार निधीमधनं त्या ठिकाणी दिले. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधनं 113 कोटी रुपयाचे 33 कामं आपण ह्या औसा विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये करून घेतलं. पण बाबानो, या कुठल्याही कामाचं ओमराजेनं कधीही उद्घाटन केलं का? आता ही 271 कोटी पुन्हा बाकीतले सांगितलेले सगळे आकडे जर केले तर 500-600 कोटीच्या घरात जाते. आता ही 500-600 कोटीचे आणले, आता दुसऱ्याचं लेकरू आपलंच म्हणून सांगायची हलकट सवय जर असेल तर त्याला मी काय करू? कशातला रस्ता आहे प्रधानमंत्री? आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कुणाची आहे हो? राज्याची आहे का केंद्राची? मग केंद्राची असेल तर ह्याला मंजुरीचा अधिकार खासदाराला असतील का आमदाराला? मग एवढी तर अक्कल असेल तुमच्या सांगण्याला. अरे आपलं लेकरू असेल तर आपलं आहे म्हणून सांग. दुसऱ्याचं लेकरू आपल्या काकाला घेऊन किती बी हिंडलं तर नाकावून गुळूक येते ते कुणाचं आहे. आता मला तुम्हाला विचारायचंय की जी ती माकड म्हणते माझीच लाल म्हणून सांगते 2000 कोटी काय आणलेत म्हणून. अगर मी आता ही 500-600 कोटीचा हिशेब सांगितला, ही काय ओमराजेच्या बापाच्या घरची इस्टेट ऐकून आणलं का आमदाराच्या बापाच्या घरची इस्टेट ऐकून आणलं? अरे कुणाचे पैसे आहेत ते? कुणाचे? लोक म्हणतात राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे. अरे बाबानो, जीएसटी भरताव का नाही? पॅन्ट घ्या जीएसटी लागतंय, शर्ट घ्या जीएसटी लागतंय, मोबाईल घ्या जीएसटी लागतंय. माणूस मेल्याच्या नंतर मरणाचं वाट लावायचं सामान मी घेतलं तर त्याच्यावर सुद्धा जीएसटी. मग तुमच्या माध्यमातून जीएसटीच्या रूपानं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी जर आम्ही खर्च केला तर आम्ही आमची लाल किंवा आम्ही आमची पाठ तुटून घेतली पाहिजे का? मग आम्ही तुमच्यासाठी पैसा खर्च करतोय ही तुमच्यावर उपकार आहे का आमचं कर्तव्य आहे? मग कर्तव्य ओमराजेनं सांगितलं नाही ह्याचा अर्थ ओमराजेनं केलं नाही असं होतंय का रे? बाबानो, प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे, प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की एखाद्या शेतकऱ्याची गाय आजारी पडल्याच्या नंतर जर मी तिथं लक्ष घालत असल, गांभीर्यानं घेत असल, तर मला वाटतंय तुमच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तुमच्यासाठी राबवण्यात हा ओमराजे कधीही कमी पडणार नाही. एवढं कशाला? सोलापूर, तुळजापूर, धाराशिवचा रेल्वे मार्ग मोदी साहेबांनी 2014ला मंजुरी दिली होती. 14 ते 19 मोदी साहेबांचं सरकार होतं, त्यांना पाठिंबा देणाराच खासदार होता. एका सुद्धा गुंठ्या जमिनीचं अधिग्रहण झालं नव्हतं. 19 ते 24 ओमराजे खासदार असताना जमिनीचं अधिग्रहण झालं, त्या कामाचं टेंडर सुद्धा तयार झालं. मग तिथं तुम्ही खासदाराला देणार का नाही त्याचं श्रेय?
देणार का नाही? का परत ती घेते ती अजून काकाला? माझ्या नशिबाला साहज नाही ती. पण जी आमचं आहे तीच आमचं म्हणतो, जी तुमचं आहे ती तुमच्याकडे राहू दे की, पण ती सुद्धा तुम्ही कर्तव्य आहे, उपकार नाही. आता बाबांनो, पुढच्या गोष्टीकडे मला वळायचंय. मला सांगा की शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे का नाही? लोकसभेत माझं भाषण बघितलं का बोललेलं? तुमचा खासदार तुमचे विषय धाडसानं मांडणार आहे, कशी पोट घालून बसणार आहे? मी घाबरलो नाही कुणाला, ना ईडीला घाबरलो, ना सीबीआयला घाबरलो, ना 50 कोटीच्या आमिषाला बळी पडलो. ज्या जनतेनं मला निवडून दिलंय त्या जनतेशी प्रामाणिक राहून त्यांचे प्रश्न इमानदारीनं मी लोकसभेत मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि अतिशय पोटतिडकीनं मांडले. शेतकऱ्याचे विषय मांडले, ईडीचा गैरवापर कशा पद्धतीने केला जातो हे सांगितलं. आणि आज मला आवर्जून सांगायचंय की मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी, म्हणजे ज्या वेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती, त्यावेळेस ओमराजेनं हा विषय लोकसभेत मांडला. काय सांगितलं? तामिळनाडू राज्याच्या बाबतीत अशाच पद्धतीनं 50% आरक्षणाची मर्यादा वाढली होती, क्रॉस केली होती, तरी सुद्धा तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकलं. का तर त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं तामिळनाडू सरकारच्या बाजूनं ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल केलं. माझी मागणी हीच होती की जर केंद्र सरकार तामिळनाडूच्या बाबतीत तसा निर्णय घेऊ शकत असेल तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत तसाच निर्णय केंद्र सरकारनं घ्यावा, ही मागणी करणारा ओमराजे महाराष्ट्रातला पहिला खासदार होता. रेकॉर्डवर आहे, मी बोललेलं भाषण आहे. एवढंच नाही बांधवानो, 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर, 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर, त्यांना मानणारा अनुयायी लिंगायत समाज, हा समाज अल्पसंख्याकाचा दर्जा द्या म्हणून मागणी करतोय. ही मागणी लोकसभेत करणारा मी तुमचाच पहिला खासदार आहे बांधवानो. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे दोन्ही विषय अतिशय ताकदीनं लोकसभेत मांडणारा तुमचाच खासदार आहे. आज मला आपल्या सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे की प्रामाणिकपणे काम करत असाल, मी खासदार म्हणून कमी कुठं पडलो मला आपण सांगा. लोकसभेत माझी उपस्थिती 92% आहे, जी राज्यातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा आणि देशातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. मी 77 चर्चेमध्ये भाग घेतलाय, जी राज्यातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा आणि देशातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. बांधवानो, मी तारांकित प्रश्न उपस्थित केले, ती सुद्धा सरासरी राज्याच्या बरोबरीनं आणि देशातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. तुमचा खासदार म्हणून माझ्यात काय कमी आहे निश्चितपणे सांगा. चूक असेल मी मोठ्या मनानं स्वीकार करीन, पण अशा राजकीय द्वेषापोटी फालतूक आरोप जर कुणी माझ्यावर केले तर ते मात्र मी कुठल्याही किमतीत त्या ठिकाणी सहन करणार नाही. आज मला तुम्हाला विचारायचंय, शेतकरी आत्महत्याला टेकलाय का नाही? माने साहेबांनी मगाच हिशोब सांगितला तुमचा. 11,000 रुपये क्विंटलला गेलेलं सोयाबीन, पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केल्यामुळं, सोयाबीन आयात केल्यामुळं त्या ठिकाणी सोयाबीनचा भाव 4,500 रुपयापर्यंत खाली आला. मला तुम्हाला विचारायचंय की 11,000चा भाव 4,500 रुपयाला आला. जर केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं नसतं, सोयाबीन आयात केली नसती, जर तुमचं प्रत्येक क्विंटलचं सोयाबीनचं पोत जर 11,000 रुपयाने विकलं गेलं असतं तर माझ्या कुठल्या तरी शेतकऱ्याला बळीराजाला अडचण आली असती का हो? आली असती का? एका क्विंटलला 6,000चं नुकसान आहे. एका एकरात किती निघते? 5 तरी क्विंटल निघते का नाही? 6×5 30. एका एकरात 30,000चं नुकसान आहे माझ्या शेतकऱ्याचं. बांधवानो,
5 एकरच्या शेतकऱ्याचा हिशोब जरी आपण केला तर 5 ते 15 1.5 लाख रुपयाचं नुकसान त्या माझ्या शेतकऱ्याचं आहे. आणि हे सरकार म्हणतंय की शेतकऱ्याच्या पिकवलेल्या वस्तूचे भाव वाढले की महागाई वाढली. कांदा आमचा 60 रुपयाला गेला की त्याच्यावर निर्यात बंदी. दूध आमचं अक्षरशः 22 रुपये लिटरनं शेतकरी विकतय आणि बिस्लरी बॉटलचं पाणी 20 रुपये लिटरनं आपण घेतो. ह्याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती आणि अवस्था त्या शेतकऱ्याची असली पाहिजे. मला तुम्हाला विचारायचंय की जसं केंद्र सरकार शेतकऱ्यांना पिकवलेल्या वस्तूचे भाव नियंत्रण करतंय, त्याच केंद्र सरकारला माझा सवाल आहे की अदानीच्या सिमेंटच्या पोत्याचा भाव 2014ला फक्त 200 रुपये होता, आज 400 रुपये झालाय. तुम्ही का अदानीला सांगत नाहीत अदानी मामा 400 न विकू नको, 200 नच विक? नाहीत म्हणत. अंबानीचा स्टीलचा भाव 30,000 रुपये टन होता 2014ला, आता 63,000 रुपये टन झालाय. का तुम्ही अंबानीला सांगत ना अंबानी मामा 63,000ला विकू नको, 30,000ला विक, महागाई वाढती म्हणतेत का? मला सांगा, सरकारनं आधार द्यायची गरज कुणासाठी आहे आणि करायला मदत कुणाची? अदानीची नामदारीची. नदी जोड प्रकल्पासारखा प्रकल्प हातात घ्या म्हणलं का? अरे 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत. 70%. त्या आसाम सारखं राज्य आहे, बिहार सारखं राज्य आहे, पुरामुळे शेतीचं नुकसान होतंय, शेतकऱ्याच्या हातातलं पीक जातंय. आमच्यासारखा मराठवाड्याचा भाग आहे, राजस्थान सारखं राज्य आहे, या भागात नदी जोड प्रकल्प हातात घेऊन केंद्र सरकारनं द्यावं ना पाणी शेतकऱ्याला. केंद्र सरकारनं जेव्हा शेतकऱ्याच्या वस्तूचे भाव वाढतील त्याच्यावर कुठलंही नियंत्रण न करता त्याला विकू द्यावं का? जर अदानीनं अंबानीनं तयार केलेल्या वस्तूचा भाव ठरवायचा त्याला अधिकार असेल तर माझ्या या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा त्याचा भाव तयार करायचा अधिकार आहे. हे ठणकावून त्यांच्या छताडावर सांगणारा ओमराजे. काय चुकलं माझं? बांधवानो, हे विषय असतील. आज पोरांना नोकरी आहेत का हो? नोकऱ्या सोडून आलो तुम्ही आज भाषण ऐकायला. प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे. व्याजाचा फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प पुणे या ठिकाणी येणार होता. महाराष्ट्रात 2 लाख नोकऱ्या मिळणार होत्या. किती? कुठे गेला? गुजरात. ही 1 फुल आणि 2 हात काय बोलले का हो त्याच्यावर? बोलायचं नाही का काय ह्याच्यावर? पोरं बेरोजगार आहे, शेतकऱ्याच्या पिकवलेल्या मालाला भाव नाही आणि महागाईचं बोलता. अरे 60 रुपयाचं डिझेल तुम्ही 98 रुपये केलं, 70 रुपयाचं पेट्रोल तुम्ही 108 रुपये केलं आणि तुम्ही महागाईचं बोलता. 400 रुपयाचं सिलेंडर तुम्ही 1200 रुपयाला केलं आणि तुम्ही महागाईचं बोलता. बोलायचं नाही काही? मला सांगा, तुमचे प्रश्न संसदेत सरकारच्या छाताडावर बसून मांडणारा खासदार पाहिजे का? हमारे देश के यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारा देश बहुत तरक्की कर रहा है. तुमचा इकडे काटा का निघाला? कसला खासदार पाहिजे तुम्हाला? प्रश्न मांडणारा, तुमच्यासाठी भांडणारा, तुमच्याशी इमान राखणारा, ना की 17 पक्ष फिरून पुन्हा मीच कसा खासदार होतो ही बघणारा. मला वाटतं ह्या विषयाचा विचार तुम्ही करा. आणि माने साहेब, लय गंमत आहे. काल पत्रकारांनी विचारलं, तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय ताई, मग तुम्ही पक्ष बळकट करणार का? तर ताईची भाषा काय? मी कशाला करू, माझा नवरा भाजपमध्ये आहे. अहो काय भाषा, काय भाषा, काय बोलणं. अजित पवार तर टुकड्याचा तोंडा घालून घेतला असेल. अरे पक्ष. माने साहेब म्हणते ती खरं आहे. आज संध्याकाळ पुस्तक कोण पक्षात राहील उद्या सकाळी व्हॉट्सअपवर चेक करावं लागते. अरे काय लावलं, काय पद्धत काय बघा. आणि बांधवानो, मला आपल्या सगळ्याला विनंती करायची की प्रामाणिकपणे तुमचं काम केलं असेल, तुम्हाला माझं काम पटलं असेल तर मला तुम्हाला मत मागायचा हक्क आहे का नाही? का काही डोलगे आता येलेत निवडणुकीच्या तोंडापुढं येलेत आता.
आम्ही लय भारी आहो म्हणून मला माहिती आहे मी जर इमानदारीने आणि प्रामाणिकपणे काम केलं असेल त्या सामान्य माणसाचं असले बेमान आमदार खासदार फुटून पक्ष बदलतील मंत्री केलेले पण ती सामान्य माणूस माझं केलेल्या कामाची पावती कधी आयुष्यात विसरणार नाही याची मला खात्री आहे. आणि म्हणून बांधवांनो आता फक्त शेवटचा विषय आहे. आमचं चिन्ह सुद्धा चोरलंय माहितीये का नाही तुम्हाला. आमचा बाण चोरलाय आम्हाला दिली मशाल आणि शेट्टे साहेबाचं घड्याळ चोरलंय त्यांना दिली तुतारी. फक्त उडगे साहेब बसले ती राष्ट्रीय पक्ष आहे यांचं सुद्धा हात काय सांगता येते. आता मला तुम्हाला विचारायचंय चिन्ह काय माझं कडबस्तोर ही मशाल पोचवा गावागावात नाहीतर म्हातारा माणूस म्हणायचं मला ओमराजेलाच करायचं अरे पण चिन्ह म्हणून मशाल हे चिन्ह गावोगाव पोचवा आणि पुढची लोक चोरलेलं घड्याळ हाणलेलं घड्याळ घेऊन तुमच्या पुढं आले. आता बेमानी करून आलेल्या घड्याळांचे काटे कसे बंद पाडायचे या इमानदार जनतेनं त्यांना इमानदारीचा धडा द्यावा एवढीच विनंती मला करायची आहे. फारसं काही भाषण करायची आवश्यकता नाही. माझं कसं आहे साहेब प्रत्येक गावागणीच 5-25 माणूस आहे. 25 उगं म्हणतोय पण जास्तच असत का अहो ह्यानी म्हणले फोन उचलल्यानं काय होतंय खाली धड कामेंट टाकल्या लोकांनी तू येऊन बघ काय होते ती म्हणले 4 तारखेला मत माप म्हणले तुला धावतो म्हणले काय होते याला दाखवती जनता. आणि सामान्य माणसाची ताकद काय असती ह्या धनशक्तीच्या विरोधात आता बलाढ्य अवतार आणून चालले ते. आम्ही 5 पैकी 6 पैकी 5 आमदार तुमच्या सोबत आहेत. आव आहे तेव्हा आहे आमदार काय तुमच्या हाताला धरून बोट दाबणार आहे का बटन कोण दाबणार आहे. मग बांधवानो येणाऱ्या 8 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय नाही मी हाट म्हणून 8 म्हणलो म्हणलं खरंच माझं भाषण ऐकायला आपण निस्ती मोदीची मन की बात ऐकायला नाही तर भाषण मोठं लट व्हायचं. मी हाट म्हणून म्हणलो होतो 8 मला माहिती आहे सात म्हणून हा नाही चांगली खटाई ती. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही सगळ्यांनी मी माझ्या आयुष्यातले 5 वर्ष तुमच्यासाठी दिले. मला तुमच्याकडनं फक्त आयुष्यातील 2 दिवस पाहिजे. आणि साहेब माझं नशीब काय एका काल वाशी तालुक्यातल्या शेतकऱ्यानं त्याच्या कष्टाचे इमानदारीचे 10,000 रुपये मला माझ्या इलेक्शन खर्चासाठी त्या माणसाने दिले. 10,000 का आणि म्हणला आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने भांडणार तुझ्या एकटा पट्ट्या आहे म्हणजे तुझ्यासाठी नाही तर कुणासाठी. आणि इमानदारीने सांगितलं की माझे कष्टाचे पैसे आहेत तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतंय एवढं प्रेम करणारी लोक जर माझ्या बाजूने असतील तर मला वाटतंय मला कशाच्याही गोष्टीला घाबरायचं काही कारण नाही. येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हापूरचं बटन दाबून तुमचा लोकसभेचा खासदार म्हणून तुमचे काम करण्याची संधी मला द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.